नाशिकमधल्या सिन्नर बस स्थानकात शिवशाही बसवर स्लॅब कोसळलेला आहे। बघा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील ही दुर्घटना आहे। बसमधील प्रवाशांना आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आलं। शिवशाही बसवर चक्क स्लॅब कोसळला। आपण बघू शकतोय की एसटी बस स्थानकाचा स्लॅब कोसळलाय। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत आहेत। अभिजित, या दुर्घटनेमध्ये काही प्रवासी काही जखमी झाली आहेत का? सद्यस्थिती काय आहे आणि कशामुळे हे स्लॅब कोसळला? गिरीश, सिन्नर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलेला आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस सिन्नर तालुक्यामध्ये झालेला आहे आणि अक्षरशः त्या ठिकाणी आपल्याला पावसाचं हे सगळं अकरा विकराळ रूप पाहायला मिळत आहे। सिन्नर शहरातलं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकाच्या छताचा भाग देखील कोसळलेला आहे आणि त्या ठिकाणी जी शिवशाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी आलेली नाहीये। मात्र पाऊस जो आहे तो अक्षरशः त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सिन्नर बस स्थानकाचा छताचा आणि काही भाग जो आहे तो कोसळलेला आहे। केवळ शिवशाही बसच नाही तर त्या बस स्थानकाच्या परिसरातील अन्य इमारतीचा जो भाग आहे त्याचं देखील छत कोसळल्याची माहिती समोर येते आणि संपूर्ण परिसराला अक्षरशः वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलेला आहे। रस्त्यावर महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचती आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच त्या ठिकाणी प्रचंड असा पावसाचा तडाखा जो आहे तो सिन्नरला बसल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश, अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बस स्थानकामधील ही दुर्घटना आपण बघतोय की कसा प्रकारे हा सगळा स्लॅबचा बहुतांश भाग हा शिवशाहीच्या पुढच्या भागावर आदळलेला आहे। सततच्या पावसामुळे, संततधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आता समोर आलेली आहे।